हे आहे जनमित्र न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात जनमित्र न्यूज। रक्तदान आणि वृक्ष संवर्धनातून मानवतेचा श्वास जपण्याचे आवाहन। समर्थ सद्गुरू काडसिद्धेश्वर महाराज यांच्या रजत पुण्यस्मृती वर्षानिमित्त खराडी येथे ब्लड इन नीड सेवेच्या देशव्यापी विस्ताराचा कार्यक्रम व ऋणानुबंध मोबाईल ॲपचे लोकार्पण करण्यात आलं। रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी यांनी रक्तदान व वृक्ष संवर्धनासाठी समाजातील प्रत्येकाने पुढाकार घ्यावा असे आवाहन केले। ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे, डॉक्टर सुहास मोहनळकर, अंकित काने आदी उपस्थित होते। नरेंद्रचार्यजी म्हणाले, खरी समृद्धी मिळवल्यावर नाही तर आपल्यामुळे किती जीवांना आधार मिळाला यावर ठरते। सयाजी शिंदे म्हणाले, झाडे हीच खरी सेलिब्रिटी असून ऑक्सिजन टिकवण्यासाठी वृक्ष संवर्धन गरजेचं आहे। ब्लड इन नीड ॲपवर 5 लाखाहून अधिक रक्तदाते व रक्तमित्र नोंदणीकृत असून या ॲपद्वारे रक्ताची गरज असलेल्यांना दात्यापर्यंत पोहोचवण्याचे काम होणार आहे। एपीके लॉन्च केलेला लोकार्पण सोहळा आपण पाहिलेला, तेव्हा सर्वांनी थांबायचं नाही। मला अभिमान आहे तुमच्या सर्वांचा, तुमच्या नात्याचा, की तुम्ही माझे अनुयायी आहात। त्यामुळे मला प्रचंड तुमच्याबद्दल गर्व आहे आणि अभिमान आहे की 21 दिवसामध्ये तुम्ही 5 लाखहून अधिक अंका। आमचा संदेश आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा, आणि या संदेशावर हा रामानंदाचार्य संप्रदाय जो आहे तो कार्य करतो। आमच्या 43 प्रकारच्या सेवा आहेत। नुसतं वृक्षारोपण किंवा रक्तदान ह्याच सेवा नाही, आम्ही बॉडी डोनेट पण करतो। म्हणजे आतापर्यंत आम्ही 237 बॉडी डोनेट केलेले आहेत। महाराष्ट्राच्या सर्व शासकीय जे कॉलेजेस आहेत त्यांना बॉडी मिळालेल्या आहेत। पूर्वी त्यांना जी बॉडी असायची ते कृत्रिम बॉडीवर डॉक्टरांना शिकावं लागायचं। आज प्रत्येक शासकीय हॉस्पिटलला आमची म्हणजे मेडिकल कॉलेजला त्यांच्या आमच्याकडून मिळालेल्या बॉडी आहेत। आतापर्यंत 237 बॉडी डोनेट झालंय, त्यांच्या 200च्या दरम्यान ऑर्गन डोनेट झालेलं आहे। आमची ॲम्ब्युलन्स सेवा आहे, 53 ॲम्ब्युलन्स आहेत। म्हणजे 108 पोहोचण्यापूर्वी आमची महाराष्ट्रामध्ये 53 ॲम्ब्युलन्स आहेत। 17 वर्ष सेवा करते। या सर्व सेवा विनामूल्य आहेत। तर ते ॲम्ब्युलन्स सेवेचा उद्देश आमचा असा होता की जे रस्त्यावर अपघात घडतात त्यांना कोणी लवकर उचलून घेऊन जात नाही। 8 ते 10 मिनिटं हा गोल्डन पिरियड असतो आणि या गोल्डन पिरियडमध्ये जर त्या पेशंटला उचलून घेऊन गेलं तरच त्याचा जीव वाचू शकतो, आणि ती जीव वाचण्याची जास्त शक्यता असते। म्हणून ती 53 ॲम्ब्युलन्स सेवा करतात आमचे। आम्ही CBSE बोर्ड आमचं आहे, गव्हर्नमेंटचा 1 रुपया पण आम्ही घेत नाही, आणि CBSE बोर्डातून आमच्या शाळेमध्ये नर्सरी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत पण वेद विज्ञान शाळा आहे आमची। म्हणजे अकॅडमिक शिक्षण देतो आम्ही, पण आमचं जे संस्कृती आहे तीही शिकवतो। असे अनेक उपक्रम आहेत। म्हणजे आम्ही ग्लोबल वॉर्मिंगवर काम करतोय, म्हणजे वृक्षारोपणसाठी जनजागरण पण करतोय, वृक्षारोपण पण करतोय। पायी दिंड्या हा त्याचाच भाग आहे। आता पुढच्या सप्टेंबर पासून आमच्या पायी दिंड्या निघतील। म्हणजे 45 दिवस लोक चालत येतात, 1200 किलोमीटर अंतर नागपूरवरून नाणीजला चालत येतात, आणि गावोगाव जाऊन वृक्ष लावा, ग्लोबल वॉर्मिंगचं महत्व लोकांना पटवून देतात। असे अनेक सेवा भाविक उपक्रम आमचे आहेत। वेदाभ्यास जो आहे म्हणजे त्याचा एज वयोगट काय? आम्ही 10वी पास झालेल्या मुलांना घेतो, पण त्याचा आमचा हे वेदाभ्यास जो आहे तो हिंदू धर्मातील सर्व जातीच्या मुलांना वेद शिकवले जातात, आणि त्यांना पौरोहित्य शिकवून आमची जी संस्कृती आज जी ऱ्हास होत चाललेली आहे। आम्ही हिंदू धर्म पुनर्प्रवेश पण करतो। म्हणजे जवळजवळ 1.5 लाख हिंदू धर्मीय म्हणजे कुटुंबांना आम्ही परत धर्मामध्ये घेतलेलं आहे। तर हिंदू धर्म जो आहे, मगाशी आपल्याला काने साहेब बोलले, तशा प्रकारचं हिंदू धर्माची जी स्थिती आहे ती थोडी बदलायची जर असेल तर जनजागरणाची गरज आहे। म्हणून आम्ही वेदपाठ शाळा घातले। मुलींची वेदपाठ शाळा आहे आमची मराठवाड्यामध्ये। आता हे 2रं वर्ष सुरू झालेलं आहे। तर मुलींनी पण वेद अभ्यास करावा, पौरोहित्य करावा, आणि आपली संस्कृती 16 संस्कार हिंदू धर्मामध्ये फार महत्वाचे आहेत। ती संस्कार जागृत राहावेत म्हणजे धर्म टिकेल, असं आमचं म्हणणं आहे। त्यानंतर खेडोपाडी आदिवासी पाड्यांमध्ये